यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। बातमी काहीशी चिंता वाढवणारी। राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जाते। संभाव्य अल निनोच्या पार्श्वभूमीवर यंदा पावसावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक महत्त्वाची बैठक घेतली। या बैठकीत कृषी मंत्री दत्ता भरणे, अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल हे उपस्थित होते। या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांना सूचना केल्या। पाऊस कमी असल्याने पुढच्या उन्हाळ्याचा सुद्धा आतापासूनच विचार करावा लागेल असं फडणवीसांनी म्हटलंय। शिवाय पाणी वाचवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात टीम तयार कराव्यात अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत। प्रमाण जर कमी राहिलं तर शेतकऱ्याला ज्या अडचणीला सामोरं जावं लागेल त्या शेतकऱ्यांसाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत, शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन केलं पाहिजे, बियाण्याच्या बाबतीमध्ये असू द्या, पाण्याच्या बाबतीमध्ये असू द्या, खताच्या बाबतीमध्ये असू द्या, या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना कुठली काळजी घेणं गरजेचं आहे त्या बाबतीमध्ये आज या कार्यशाळेमध्ये चर्चा झालेली आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी काय सूचना दिल्या त्या पाहूया। जलयुक्त शिवार आणि गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवाराची कामं तातडीनं पूर्ण करा अशा सक्त सूचना मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेल्या आहेत। वित्त विभागानं तातडीनं निधी उपलब्ध करून द्यावा। दुरुस्ती आणि पुनरुज्जीवन ही कामं प्राधान्यानं करा। चारा टंचाई होणार नाही याची काळजी घ्या, कारण इतर राज्यातही अशीच परिस्थिती आहे। 2015 नंतर बरंच काही आपण शिकलो। कमी पावसातही सिंचन देणारी हीच साधनं आहेत। तिथेच सांगली जिल्ह्यात काल संध्याकाळी गारपिटीचा अवकाळी पाऊस झाला, त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं। केळी, आंबा, द्राक्ष अशा बागांना आणि मिरची पिकांना फटका बसला। सांगलीच्या तासगाव, मिरज, खानापूर, वाळवा यासह सर्वच तालुक्यांमध्ये गारपिटीनं मोठं नुकसान केलंय। यावर्षी आता अशी परिस्थिती आहे की ह्याच्यात माल येईल का नाही ह्याची अजिबात गॅरंटी नाही। आता जर बघितलं तर झाडावरती 100% नुकसान आहे, त्यामुळे पुढच्या वर्षी माल येईल का नाही ह्याची शाश्वती नाही। काल सायंकाळी 40 ते 50 मिनिटे इथं गारपीट झाली आणि पाऊस झाला। कमीत कमी 25 ते 30 mm पाऊस आणि 40 ते 45 मिनिटं कमीत कमी 20 mm ते 25 mm च्या आकाराच्या गारपीट झाली। त्याच्यामुळं बागेचं फार जवळजवळ 90% नुकसान झाले। द्राक्ष बागायतदारांच्या बाबतीमध्ये शासनाने आणि कृषी विभागाने स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची आवश्यकता आहे आणि गारपिटीने झालेलं हे नुकसान मोठं आहे, त्याचा शासनाने सखोल विचार करूनच मदत दिली पाहिजे। नांदेडमध्ये रात्री झालेल्या वादळी वाऱ्याचा अवकाळी पावसाचा आंब्याला फटका बसला। वादळी वाऱ्यानं झाडाखाली आंब्यांचा सडा पडल्याचं चित्र आहे। आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। या कच्च्या आंब्यांना बाजारात कवडीमोल किंमत मिळेल। हाच आंबा अवघ्या 15 दिवसात पिकून बाजारात येणार होता। शेतकऱ्यांना मोठं उत्पन्न मिळालं असतं, पण वादळी वाऱ्यानं शेतकऱ्यांचं हेच स्वप्न धुळीला मिळवलं। धाराशिवमध्ये महिनाभरात सलग दुसऱ्यांदा वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाखा बसला, त्यामुळे तुळजापूर तालुक्यात आंबा पिकाचं नुकसान झालं। आंबा गळतीमुळे शेतकरी हैराण झाले। नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। वाजल्यापासून जे पाऊस होता काल, पूर्ण गारपीट, वारा सुसाट सुटलेला होता। त्यामुळं असं इतकं नुकसान झालं की आंबा आलेला हातातोंडाशी खाली पूर्ण पडला सगळा। किती आंबा होता आणि आता किती हाती लागल? हाती काहीच नाही, आता पूर्ण सगळं झाडच पूर्ण रिकामं झालं। एक थोडंसं 5% राहिला आंबा आपला फक्त आता, बाकी सगळं गळाला खाली। काय भाव आहे चालू सध्या? हे 300 रुपये किलो आहे मार्केटमध्ये। आता काय पूर्ण सगळं गळाल्यामुळे आता काय आपल्या हातात तर काहीच येणार नाही।